रिसर्च असा करता येतो किंवा रिसर्च असा करून प्रत्यक्ष काहीतरी ऑन ग्राउंड इश्यूजवर काम करता येतं हे मला त्या कामाने पहिल्यांदा कळलं. पाणी हा आपल्या सगळ्यांच्या रोजच्या आयुष्यातला विषय आहे आणि इट्स अ व्हेरी कॉन्टेस्टेड रिसोर्स. नदी आता समजा आपण बघितली तर इट्स अन ओपन सिस्टीम, म्हणजे नदीला आपण एका पॉईंट नंतर एनक्लोज करू शकत नाही. ॲट द सेम टाइम इट्स अ रायव्हल गुड, म्हणजे एकाने पाणी वापरलं तर दुसऱ्याचं पाणी कमी होतं. तर इट्स अ नॉन एक्सक्लुडेबल रायव्हल गुड असं त्याला म्हणतात आणि त्याच्यामुळे त्याचा गव्हर्नन्स इज एक्स्ट्रीमली ट्रिकी. नदीची जी स्वतःची एक वाहती परिसंस्था आहे, वाहती पोल्युशन असिम्युलेशनची जी ताकद आहे ती आपण एकीकडे संपून टाकतोय आणि दुसरीकडे शहरातलं सांडपाणी अडवून अजून तिच्यात सोडतोय. प्रत्येकाने निदान पाण्याच्या गव्हर्नन्स बद्दल काही ना काही समजून घेणं हे अतिशय अतिशय महत्वाचं आहे. माझ्या पीएचडीचा टॉपिक आहे नदीवर जी मोठी धरणं बांधतात त्याचं पोस्ट फॅक्टो इम्पॅक्ट असेसमेंट इन टर्म्स ऑफ डिलिव्हरी ऑफ बेनिफिट्स आणि इम्पॅक्ट. मला खरा माझा एक्सपोजर वॉटर गव्हर्नन्सचं झालं ते 2012 साली केळकर समिती जी नेमली गेलेली होती. तर त्याच्यामध्ये माझा पर्टिक्युलर टास्क होती की भारतात एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट ह्या प्रोसेसचं इव्होल्युशन कसं कसं झालं होतं. तसं डेस्क वर्क होतं, वेगवेगळे रिपोर्ट्स, वेगवेगळे GR वगैरे काढून वाचणं असं ते काम होतं. रिसर्च असा करता येतो किंवा रिसर्च असा करून प्रत्यक्ष काहीतरी ऑन ग्राउंड इश्यूजवर काम करता येतं हे मला त्या कामाने पहिल्यांदा कळलं. 2006च्या दरम्यान भारतात जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन म्हणून एक जे मिशन होतं त्याच्यात त्यांनी काही वॉटर रिफॉर्म्स सुचवले होते आणि त्याच्यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हे एक मॉडेल महानगरपालिकांनी ते राबवणं असं त्याच्यात अपेक्षित होतं. तर या रिफॉर्म्सचा नक्की परिणाम कसा होतो किंवा या रिफॉर्म्सचं नक्की ऑन ग्राउंड काय होतं, तर असा पद्धतीचा हा अभ्यास होता. आणि आमचं काम होतं की एकतर ती जे काय एग्रीमेंट झालेलं आहे की त्या कंपनीने नक्की पाणी सप्लाय कसा करायचा, तर ते एग्रीमेंट वाचणं, लोकांमध्ये जाऊन बोलणं, लोकांमध्ये डिटेल्ड सर्व्हेज कंडक्ट करणं आणि आधीची पाण्याची परिस्थिती काय होती, ही कंपनी पिक्चरमध्ये आल्यानंतर वॉटर सप्लायचं काय झालंय आणि फायनान्शियली हे कितपत जस्ट आहे. सो आमची लेन्स जी होती अभ्यास करायची दॅट वॉज ॲक्सेस, इक्विटी अँड अफोर्डेबिलिटी अँड इट वॉज व्हेरी आय ओपनिंग 1 इयर. आणि वॉटर गव्हर्नन्सचा कॅनव्हस त्याच्यामध्ये मला समजला. पाणी सप्लाय आता महानगरपालिकेऐवजी कंपनी करणार होती, त्याच्याबद्दल तिला मोबदला देण्यात येणार होता. म्हणजे त्या कंपनीचा परफॉर्मन्स कसा असेस करायचा ह्याबद्दलचे कुठलेही निकष त्या ॲग्रीमेंटमध्ये नव्हते. आणि वॉटर इज सच अ पॉलिटिकल सब्जेक्ट किंवा सच अ कॉन्टेस्टेड सब्जेक्ट. तो खूप डेलिकेट बॅलन्स आहे. म्हणजे कुठलाही शहरातला कॉर्पोरेटर म्हणा, कुठलाही पॉलिटिकल व्यक्ती ही रिस्क घेत नाही आणि त्याच्यामुळे कुठलेही हार्श परफॉर्मन्स इंडिकेटर त्या कंपनीच्या ॲग्रीमेंटमध्ये नव्हते. आणि उलटं समजा कन्झ्युमरनी उद्या पाण्याचे पैसे भरले नाहीत तर मात्र कंपनीला पूर्ण त्यांचा मोबदला मिळेल अशी सगळ्या प्रकारे सोय केलेली होती. म्हणजे ॲट टाइम्स महानगरपालिकेचा इतर पैसा त्या कंपनीकडे वळवून त्यांचं बिल पेमेंट केलं जाईल अशा पद्धतीची त्याच्यात सोय होती. सो एक तर वाढीव दर होते, कंपनी पाण्याच्या सप्लायच्या क्वालिटीमध्ये काही फारसा फरक नव्हता आणि महानगरपालिकेला जे आपण अकाउंटेबल धरू शकतो तसं काही कंपनीला अकाउंटेबल धरण्याची कुठे सोय नव्हती. सो इट वॉज अ व्हेरी इंटेन्स 1 इयर ऑफ वर्क. मग मी साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल, स्टँडअप नावाची संस्था आहे, त्यांना मी अप्रोच झाले होते. स्टँडअप बेसिकली नद्यांचा गव्हर्नन्स आणि धरणांचा गव्हर्नन्स ह्याच्यावर खूप ॲक्टिव्हली म्हणजे काम करतं. स्टँडअपमध्ये असताना काही मी खूप डिटेल्ड अभ्यास फॉलोअप करून अनेक वर्ष एक प्रोजेक्ट फॉलोअप करून असे पण मी 2-3 प्रोजेक्ट्सचे अभ्यास केले. ज्याच्यात आम्ही एक प्राणिता चेवेल्ला नावाचा महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश आणि नंतर महाराष्ट्र आणि तेलंगणा असं बॉर्डरवरचा तो प्रकल्प होता, त्याच्यावर आम्ही खूप ॲक्टिव्हली काम केलेलं होतं. आणि वी कुड सी सम सक्सेस. म्हणजे आम्ही जे काही फॉलोअप घेतला होता त्यांनी काही चेंजेस त्या प्रोजेक्टच्या प्रपोजलमध्ये आले. जो इंटरस्टेट होता तो त्यांनी आता पूर्ण म्हणजे त्यांनी महाराष्ट्राचा नाद सोडून नंतर त्यांनी फक्त तेलंगणा एवढंच त्या प्रोजेक्टचा स्कोप ठेवला. तर असे काही डिटेल्ड अभ्यास आम्ही केले होते. आणि मग मला जसजसं मी अभ्यास करायला लागले मला लक्षात आलं की हे खूप मोठा विषय आहे. नदी हा सगळ्यांच्या जीवनाला स्पर्श करून जाणारा विषय आहे. नदी अक्षरशः जी जीवनदायिनी म्हणतात तशीच आहे आणि तिचा गव्हर्नन्स हा खूप कॉम्प्लिकेटेड पण आहे आणि महत्वाचा पण आहे आणि त्याच्यात खूप कॉन्टेस्टेशन आहे,
खूप पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट आहे. तर म्हणजे अक्षरशः शेकडो असे मुद्दे आहेत ज्याच्यावर काम करायला वाव आहे. आणि मला असे ते मुद्दे सगळे दिसत होते. म्हणजे नुसतं शेतकऱ्याला जे प्रॉमिस केलेलं आहे धरणातलं पाणी ते मिळतंय की नाही, इथपासून शहरातल्या ग्राहकांना नको तेवढं पाणी नको त्या स्वस्त दरात मिळतं आहे, हाही एक मुद्दा आहे. किंवा शहरं पाणी घेऊन नंतर ते पोल्यूट करून नदीमध्ये सोडतायत आणि मग त्याच्यामुळे धरणं बांधल्यामुळे आपण नदीला अडवतो आणि नदीची जी स्वतःची एक वाहती परिसंस्था आहे, वाहती पोल्युशन असिम्युलेशनची जी ताकद आहे ती आपण एकीकडे संपून टाकतोय आणि दुसरीकडे शहरातलं सांडपाणी अडवून अजून तिच्यात सोडतोय. सो हे एक असं म्हणजे नदी आजारी पडण्याचे अनेक मार्ग मला माझ्या अभ्यासातनं दिसायला लागले आणि मग कळलं की हा खूपच मोठा विषय आहे आणि ह्याचा आपण थोडा अजून अकॅडमिकली व्यवस्थित अजून अभ्यास करू शकलो तर पुढे आपण जे काम करतो ॲडव्होकसीचं त्याच्यात 100% मदत होईल. म्हणून मग मी PhD करायचं ठरवलं. एकतर पुढच्या कामासाठी मला खूप मुद्दे महत्त्वाचे वाटतात. शेतकऱ्यांचा मुद्दा मला जेन्युइनली खूप महत्त्वाचा वाटतो की त्यांना प्रॉमिस केलेलं पाणी आज अनेक इतर बाबतींसाठी वळवलं गेलेलं आहे आणि वळवलं जातं आहे. म्हणजे मला असं वाटतं की पाणी हा आपल्या सगळ्यांच्या रोजच्या आयुष्यातला विषय आहे आणि इट्स अ व्हेरी कॉन्टेस्टेड रिसोर्स. म्हणजे नदी आता समजा आपण बघितली तर इट्स अन ओपन सिस्टीम. म्हणजे नदीला आपण एका पॉईंट नंतर एनक्लोज करू शकत नाही. ॲट द सेम टाइम इट्स अ रायवल गुड. म्हणजे एकाने पाणी वापरलं तर दुसऱ्याचं पाणी कमी होतं. तर इट्स अ नॉन एक्सक्लुडेबल रायवल गुड असं त्याला म्हणतात आणि त्याच्यामुळे त्याचा गव्हर्नन्स इज एक्स्ट्रीमली ट्रिकी. तर म्हणजे मला तर वाटतं की कोणी काम करो किंवा न करो पण प्रत्येकाने निदान पाण्याच्या गव्हर्नन्सबद्दल काही ना काही समजून घेणं हे अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे.